बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपा सीतीर्था सरस्वती अरुतुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भव्यजीवमनप्रतिबोधकारकम् इदं पुण्यं प्रकाशनं पापप्रनाशनम् इदं शास्त्रं श्रीमरणकण्डिकाणां देयम् अस्य मूलग्रन्थकर्तार श्री सर्वज्ञदेवास्तुत्रग्रन्थकर्तार श्री गणधरदेवाः प्रतिगणधरदेवाः तेषां वचोनुसार तामासाद्य सकल अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गनी मंगलं कुन्दकुन्दाद्यो सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति। सिद्धान्नत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोप पंच परमेष्टि भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की परम पूज्य आचार्य अमित गति माँ मुनिराज की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3,9 करोड़ महामुनिराजों की आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये पूर्व चर्चेत अर्यंत परमेष्ठी अर्यंतांची प्रतिमा सिद्ध परमेष्ठी सिद्ध भगवंतांची प्रतिमा जैन धर्म रत्नत्रय साधू आचार्य उपाध्याय चतुर्विध संघ श्रुत आणि श्रुतामध्ये आपले अधिकचे अधिक कार्य करणारे तप आणि तपामध्ये अधिक कार्य करणारे या सगळ्यांची भक्ती करणे पूजा सत्कार करणे यशोगान करणे आणि धर्मात्म्याच्या दोषांना प्रगट न करणे आदी अनेक दोषांच्या पासून दूर राहणे हेच सर्व सम्यक दर्शनाच्या आश्रित अर्थात दर्शन विनय आहे अशा पद्धतीने इथं सांगितलं। आता सत्कार हा शब्द याच्यामध्ये संस्कृतमध्ये कुठं दिसत नाही। भक्ती पूजा यशौ आदौ जी यशगाथा इथंपर्यंत ठीक आहे, परंतु सत्कार करायचा जो एक शब्द हिंदीमध्ये त्याने लिहिलेला आहे हिंदी अर्थामध्ये तो संस्कृतमध्ये कुठं शब्द दिसत नाही का आहे कुठं संस्कृतमध्ये कुठं दिसत नाही। ठीक आहे, ह्याच पद्धतीनं हे सम्यक दर्शनाचं विनय आहे म्हणून सांगितलं। त्याचबरोबर
सम्यक्त्वाची आराधना करणारा एखादा तो मरणाला स्वीकारणारा असंयमी जरी असला तरी त्याची उत्कृष्ट आणि शुद्ध लेशा असल्याकारणानं तो अल्पसंसारी असतो, म्हणजे त्याचा संसार कमी होतो. जो अनादिकालाच्या अपेक्षेनं कमी असतो, परंतु तो सुद्धा अनंत असू शकतो, असं आचार्यांनी सांगितलं. समस्त आगमाच्या अर्थामध्ये रुची ठेवणारे, भक्तीमध्ये स्पर्श करणारे आणि त्याच्या अर्थाचं प्रतिपादन करणारे असे सुद्धा जे जीव आहेत ते सम्यक्त्वाचे आराधक मानले जातात. उत्कृष्ट, मध्यम आणि जगन्य भेदाने सम्यक्त्व आराधनाचे 3 भेद या ठिकाणी सांगितले. शुक्ल रेषासहित उत्कृष्ट सम्यक्त्वाची आराधना करून मोक्षाला प्राप्त करणारे उत्कृष्ट आराधक म्हणून सांगितलं. मध्यम शुक्ल रेषेला आधारभूत करून सम्यक्त्व आराधनामध्ये 7 भावाच्या आत जास्तीत जास्त आणि जगन्य ते मोक्षाला जातात, त्याला मध्यम आराधक म्हटलं. आणि जगन्य लेशाचा आधार घेऊन जगन्य सम्यक्त्व आराधनाच्या माध्यमातून संख्यात किंवा असंख्यात भावामध्ये जे मोक्षाला जातात किंवा ज्यांची संसार परिभ्रमणाची अवस्था शेष आहे त्याला जगन्य सम्यक्त्व आराधना म्हणतात. सराग सम्यक्त्व आणि वीतराग सम्यक्त्व अशा पद्धतीचे 2 सम्यक्त्व आहेत. केवल्यांची आराधना उत्कृष्ट सम्यक्त्व आराधना आहे. देश चारित्र म्हणजे प्रतिमाधारी आणि सकल चारित्र म्हणजे मुनी महाराज हे करतात, ते मध्यम सम्यक्त्व आराधना आहे म्हणून सांगितली. आणि चतुर्थ गुणस्थानावरती अविरत सम्यक दृष्टी जी सम्यक्त्वाची आराधना करतात ती जगन्य आराधना आहे, कारण त्याच्यामध्ये संक्लेश परिणाम असंयमी असल्यामुळे थोडे का विना असतात, म्हणून त्याला जगन्य आराधना असं आचार्य भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. ह्याच आचार्य भगवंत अमित गती महाराजांनी भावना द्वात्रिशंतिका म्हणजे सामायिक पाठ आदी हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे हे आचार्य प्रामाणिक मानले जातात. त्यामुळे जगन्य सम्यक्त्व असताना अविरत सम्यक दृष्टी जीव किती जरी देव पूजा भक्ती किती जरी केला तरी त्याच्यामध्ये नकळत संक्लेश परिणाम असल्यामुळं त्याला जगन्य आराधकच मानलं गेलं आहे. आणि जगन्य आराधनेच्या सोबत उत्कृष्ट आत्म्याचा अनुभव आणि उत्कृष्ट आत्म्याची प्रचिती होणं अत्यंत कठीण म्हणण्यापेक्षा अशक्य आहे. त्यामुळं वास्तविक सत्य स्वीकारून आम्हाला आमचं जीवन परिवर्तित केलं पाहिजे, सुधारलं पाहिजे. म्हणून त्याचे परत 2 भेद केले. सराग सम्यक्त्व आणि वीतराग सम्यक्त्व असे 2 सम्यक्त्व केले. त्याच्यामध्ये परत रागाचे 2 भेद केले, प्रशस्त राग आणि अप्रशस्त राग आदी हे सर्व व्यवस्था तुम्ही पूर्वचर्चेमध्ये बघितलेला आहात. सम्यक्त्वाच्या सोबत जो मरतो, ज्याचं मरण होतं, तो संख्यात किंवा असंख्यात भव संसार परिभ्रमण करत जास्तीत जास्त सांगितले आणि तो मर्तसिद्धीस प्राप्त होतो. अशा पद्धतीनं सांगून बालमरण म्हणजे जे असंयम अवस्थेत होतं त्याला बालमरण असं म्हणतात, असं आचार्यांनी सांगितलं. आज आपल्याला बघायचं आहे आता बालमरण सगळं असं पूर्वचर्चेत तुम्ही ऐकलं आहे. आता बालमरण घ्यायचं आहे. आत्म या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे.
संख्यातामप्यसंख्याता मनुसृत्थाय संस्कृतिं मृत्युकालेऽनुगच्छन्तो जीवा सिद्धन्ति दर्शनम्। संख्यातम अपि असंख्यातम अनुसृत्थाय संस्कृतिम मृत्युकाले अनुगच्छन्तो जीवा सिद्ध्यन्ति दर्शनम. म्हणजे संख्यात किंवा असंख्यात भवामध्ये जो संसार परिभ्रमण करतो आणि नियमानं शेवटी काय करतो, सिद्धीला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. कोण? तर जो सम्यक्त्वाला एकदा तरी प्राप्त केलेला आहे किंवा सम्यक्त्वासहित ज्यानं जीवन जगलेला आहे असा जीव सम्यक्त्वाच्या आराधनेत करून मरण पावतो. तो संख्यात भवात पण मोक्षाला जाऊ शकतो, असंख्यात भवात पण मोक्षाला जाऊ शकतो. प्रश्न: जिस जीव को एक बार सम्यक तो हो जाता है वह तो अवश्य ही मोक्ष जाता है, फिर यह सम्यक्त्व का क्या महात्म्य दर्शाया गया है? उत्तर: सम्यक्त्व होने की अपेक्षा मृत्यु के समय तक सम्यक्त्व बना रहना अति दुर्लभ है. फार उत्तर सुंदर दिलेत, सगळीजण समजावून घेण्यासारखं आहे. तुम्ही नव मी पण अत्यंत समजावून घेण्यासारखं आहे. ज्या गोष्टीचा मी अहंकार करतो, गर्व करतो ना, ती गोष्ट शेवटपर्यंत आमच्या सोबत राहील याची गॅरंटी नसते. कर्णानं गर्व केला शक्तीचा, विद्येचा, शेवटला त्याची विद्या त्याच्यापाशी राहिली नाही. धृतराष्ट्रानं गर्व केला सामर्थ्याचा, त्याचं सामर्थ्य अस्थिपुरचं त्याच्याबरोबर शेवटपर्यंत राहिलेलं नाही. कुठेही जावा, ज्या गोष्टीचा आपण गर्व करतो, अहंकार करतो, ती गोष्ट आपल्यापर्यंत राहत नाही. म्हणून तर सम्यक्त्वामध्ये मद त्याग सांगितलं. जातीमद, रूपमद, ज्ञानमद, पूजामद, कुलमद आदी सगळे 8 मद आहेत ना, हे करायचे नसतात. ह्याचा जिथं प्रभाव दिसतो तिथं सम्यक्त्वाचा हळूहळू तिथं नाश होत जातो आणि एक दिवस मिथ्यात्वात जाण्याची अवस्था येते. म्हणून मी काल माताजी तुम्हाला म्हटलो की आता जास्त स्वाध्यायाची आवश्यकता नाही. जे आत्तापर्यंत स्वाध्याय केलोय, ज्या भगवंतांची आपण सगळ्यांची आराधना केलो, ती आराधना करणं म्हणजे भक्ती करत शुभ उपयोगामध्ये जात जे आजपर्यंत वाचलोय त्याचं फक्त आत्मचिंतन करणं, आत्मपरिणामांची स्थैर्यता ठेवणं फार गरजेचं आहे. डॉक्टर दवाखान्यात गेल्यानंतर पेशंटला जेवतोस किती कधी विचारत नाही, तुम्हाला पचतंय किती हे विचारतो. पोट साफ होतंय का तो विचारतो. तसं जिनधर्मामध्ये किती वाचतो ह्याच्याशी संबंध नाही. वाचलेलं मला किती कळलं, त्या कळलेल्याचं मी किती चिंतन करतो त्याच्यावर समाधी आणि त्याच्यावर आपल्या जीवनाचा आनंद लक्षात येतो. जीवनाचा आनंद संघर्षामध्ये कधीही मिळत नाही, समर्पणामध्ये मिळत असतो.
एकमेकांबद्दल आपलं समर्पण असलं पाहिजे. एकमेकांशी संघर्ष असेल तर आत्म्याचं कल्याण कधी होत नाही, जीवनाचा आनंद कधी येत नाही. आणि आम्ही संघर्षमय स्वतःच्या कर्मांशी संघर्ष करत नाही. आपण स्वतःच्या विभाव परिणामांशी आम्ही संघर्ष करत नाही. आम्ही बाह्य व्यक्तींना शत्रू मानतो, बाह्य व्यवस्थेला शत्रू मानतो आणि त्याच्याशी संघर्ष करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्या संघर्षामध्ये कधी कधी त्या विभावाच्या आहारी जाऊन त्याला संघर्ष करून त्या विभावाला नाश करण्याऐवजी त्या विभावालाच मी माझा मित्र समजतो आणि स्वभावाचा आमचा काय होतो, नाश होतो. म्हणून सम्यक्त्व झाल्यानंतर मृत्यूच्या वेळेपर्यंत सम्यक्त्व टिकून राहणं अत्यंत दुर्लभ आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे की माझा जन्म कशासाठी, माझं सम्यक्त्व कशासाठी, माझी साधना आराधना कशासाठी आणि ह्या गोष्टी कशासाठी. दीक्षा घेतलेली लोक इथं आहेत, दीक्षा घेणारे लोक इथं आहेत, दीक्षाच्या भावनेनं आलेली लोक इथं आहेत. ही कशासाठी? सगळ्यात पहिल्यांदा हाच विषय आमच्या तुमच्या माझ्या लक्षात आला नाही. आणि मग नुसता क्रिया क्रिया क्रिया. एक 4-5 माताजींच्या दीक्षा एका वेळेला झाल्या. ऐकायला ज्ञान होणं का गरजेचं आहे? ज्ञानपूर्वक वैराग्य असणं का गरजेचं आहे? याचा अर्थ फार पुस्तकी ज्ञान पाहिजे असं नाही. ज्ञान हे फक्त श्रद्धेशी समर्पित आहे. ज्ञानाचं समर्पण श्रद्धेशी आहे आणि चारित्र्याचं समर्पण ज्ञानाशी आहे. आमचं सगळं उलटं चालू आहे वर्तमानमध्ये. चारित्र्याशी समर्पण, आम्ही ज्ञानाला चारित्र्यात समर्पण करतोय आणि ज्ञान आणि चारित्र्यामध्ये दर्शनाला समर्पित करतो. पहिला कोण आहे? सम्यक दर्शन आहे का चारित्र्य आहे? मग पहिला मला काय व्हायला पाहिजे? मग पहिला जो आहे त्याचा समर्पण दुसऱ्यानं व्हायचं काय दुसऱ्यामध्ये समर्पण पहिल्यानं व्हायचं? ऐकू येत नाही मला. पहिल्यामध्ये समर्पण दुसऱ्यानं करायचं काय दुसऱ्यामध्ये समर्थन पहिल्यानं करायचं? पहिल्यामध्ये समर्पण दुसऱ्यानं करायचं. हाच नियम आहे. दर्शन झाल्यावर ज्ञान होतंय समीचीन. सम्यक्त्व समीचीन झालं की मग ज्ञान समीचीन होतंय. ज्ञान समीचीन झाल्यावर सम्यक्त्व होतं, मग दर्शनामध्ये ज्ञान समर्पित आहे आणि दर्शन आणि ज्ञानानंतर चारित्र्य त्याच्याशी समर्पित आहे. आपण काय करायला लागलो? पहिला चारित्र्य 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 नाही दर्शन. पण सगळ्यांना वाटतंय आम्ही मागणं येऊन आमचा नंबर पहिला लागायला पाहिजे. त्याच्यासाठी जे सगळं वांद चालू झालंय. कुठेही जावा तुम्ही, राजकारणात जावा, समाजकारणात जावा, धर्मकारणात जावा, त्याच्या पुढं जाऊन तुम्ही तुमच्या संसारीत जावा, मागणं धाकटी सून येते आणि नंतर पहिला आलेल्या सुनेपेक्षा जास्त माझं अस्तित्व पाहिजे म्हणते. नंतर दीक्षित झालेले महाराज माताजी पूर्वीच्या दीक्षितांच्या पेक्षा स्वतःला मोठं सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील करतात. कसं शक्य आहे ते? कसं शक्य आहे सांगा? महाभारतातलं विश्लेषण सांगायचं नसतं, अनुकरण करायचं असतं.
त्या 4 भावांनी युधिष्ठिर एवढं सगळं हरला तरी सुद्धा त्याच्याबद्दल कधी वाईट भाव केले नाहीत. आम्ही आमच्या थोरल्यांच्या थोड्या चुका जगामध्ये आम्ही प्रसिद्ध करत बसलोय. हे सम्यक्त्वाला घातक आहे. सम्यक्त्व असं टिकत नाही. त्या 4-5 माताजींची दीक्षा झाली. दुसऱ्या दिवशी आहारला उठताना शेवटच्या माताजी पहिला मुद्रा धरल्याच. मला पण काही कळना आता काय चाललंय. बरं आम्ही पण बारकं त्यावेळी कसं काय बोलायचं, कशाला बोलायचं. मग सगळं झालं. आहार झाल्यावर त्यांच्या गुरूंनी त्यांना विचारलं की बाबा मोठे राहिल्या मागं आणि तुम्हीच कसं काय मुद्रा धरला पहिला. एका स्टेजवर दीक्षा झाली एका वेळेला आणि बारकं कोण आणि मोठं कोण असतं म्हणले. सगळे समानच असतात म्हणले. काय करणार आम्ही दीक्षा घेऊन, आम्ही काय करणार सांगा. काय परिणाम आहेत आमचे. म्हणून दीक्षा घेणारे, दीक्षा घेतलेले, घेण्याची भावना असणारे आपण सगळ्यांनी पहिला आपल्यातला लघुता धर्म जागू केला पाहिजे. आम्ही नको तिथं गुरुता धर्म जागा करतो. सम्यक तो सुरक्षित कुणाचं राहते सांगू. गुरुता होते हुए भी जो लघुता से जीता है वही प्रभुता को पाता है. आपल्यात सगळे गुण मोठे आहेत, सगळं आपण मोठं आहे आणि ते असताना सुद्धा लहानांच्या सारखं बारीक होऊन, लहान होऊन जगण्याची जो इच्छा करतो, जो भावना करतो, ज्याचे परिणाम तसे असतात, तो प्रभुता म्हणजे भगवत्तेच्या विविधतेला प्राप्त होतो. आणि दीक्षा घेतल्यावर मग बहुतांशी लोक ह्या व्यवस्थेला विसरून जातात आणि मग ज्ञानाचा अहंकार करतात, पदाचा अहंकार करतात, प्रतिष्ठेचा अहंकार करतात, पूजेचा अहंकार करतात, सत्काराचा अहंकार करतात, लोकमान्यतेचा अहंकार करतात. आणि त्या अहंकारामध्ये ते साधू धर्माची मूळ व्यवस्था, तत्वाची मूळ व्यवस्था, साधनेची मूळ व्यवस्था विसरतात आणि तिथं न दिसणारं सम्यक्त्व आपोआप च्युत होतं आणि दिसणाऱ्या चारित्र्याची स्थिरता म्हणजे माझं जीवन असं समजून शांत गेलं म्हणजे समाधी झाली असं स्वीकारतो. पण अंतरंगामध्ये सम्यक्त्वाचा प्रभाव त्या ठिकाणी किती असतो ते माहीत नाही. म्हणून आगम बघितलं पाहिजे. दीक्षा कशासाठी. दीक्षा घेणारे जशी योग्य लागतात तसं दीक्षा देण्याचा सुद्धा अधिकार कोण आहे हे सांगायला. हे काय सांगायला लागलेत, कोण कशाचा अधिकारी आहे. हे मरण सांगितलेत ना, बालमरण, बालबालमरण, बालपंडित मरण, पंडित मरण, पंडित मरण, हे जे 5 मरण सांगितले, ह्या 5 मरणाचा अधिकारी कोण आहे. हे कोण साधू शकतो. दीक्षा घेताना सुद्धा नियम आहेत. दीक्षा घ्यायच्या समावेळेला त्यांना असाध्य रोग असता कामा नये, त्यांच्या अंगावर पांढरे डाग असता कामा नये, लिंग दोष असता कामा नये, तो उच्च कुलीन असला पाहिजे, अंगोपांग हीन असता कामा नये. घेतल्यावर झालं तर त्याच्यात दोष नाही, पण घेतेवेळी असणं आणि त्याच्या सहित दीक्षा घेणं हे जसं दोष आहे तसं दीक्षा देण्याची योग्यता कोणाची. कुठेही पंचपरमिष्ठीच्या स्तवनामध्ये आचार्य परमिष्ठींना सोडून दीक्षा देण्याचा, शिक्षा देण्याचा, प्रायश्चित्त देण्याचा अधिकार पंचपरमिष्ठींच्या मध्ये फक्त आचार्य परमिष्ठींना सांगितला, अन्य कोणाला सांगितलेला नाही. असं सर्वश्रेष्ठ पद सुद्धा
सोडल्याशिवाय, आदी व्याधी आणि उपाधी सोडल्याशिवाय सुद्धा समाधी होत नाही. म्हणून सम्यक्त्व सहित समाधी होणं अत्यंत, सम्यक्त्व समाधीपर्यंत टिकणं अत्यंत दुर्लभ आहे. तुम्ही कितीही काल दीक्षा घ्या, पण तुम्ही ज्यांना निर्यापकाचार्य म्हणून निवडलेला आहात त्यांची दीक्षाचा काळ किती आहे बघू नका. तुमच्या दीक्षाचा काळ किती आहे बघू नका. तुम्ही ज्यांना आचार्य म्हणून, निर्यापकाचार्य म्हणून आचार्यांनाच निवडला. आता सरल सागर महाराजांनी अत्यंत सुंदर समाधी त्या ठिकाणी इंगणगावला केली. मग आता लिहा तिथं श्रुत संवर्धकाच्या पुढं निर्यापकाचार्य काय होते. हे समाधी चांगलं करण्याचं ज्ञान झालं म्हणजे ते आचार्य झाले की होत नाही. एवढं तरी लक्षात आहे, म्हणजे मी सुरक्षित आहे. हेच ज्या शिष्यांना हेच कळलं नाही त्या शिष्याचं शिष्यत्व पण धोक्यात आहे आणि त्या शिष्याच्या गुरूंचं भविष्यातल्या शांतीसुद्धा धोक्यात आहे. एखादी गोष्ट करण्याचं सामर्थ्य असणं म्हणजे ती योग्यता असते असं आगमात कुठेही लिहिलेलं नाही. म्हणून समाधी घेण्याची भूमिका स्वीकारताना इतकं मन मोकळं पाहिजे की निर्यापकाचार्य निवडायला पाहिजे. ते निर्यापकाचार्य निवडताना माझ्याजवळ असणारं आचार्यपद, माझ्याजवळ असणारं उपाध्यायपद, माझ्याजवळ असणारं गणिनी पद, ह्या सगळ्याचा त्याग केला पाहिजे. त्याग केला म्हणजे सोडलं पाहिजे असं जरी असलं तरी ती जबाबदारी त्या संघात असणाऱ्या एका श्रेष्ठ योग्य आचार्य मुनी महाराजांना, आर्यिकांना त्याची जबाबदारी पुढची दिली पाहिजे. आणि मग त्या पदाचा त्याग करून एक चांगले निर्यापकाचार्य निवडले पाहिजेत आणि त्या निर्यापकाचार्यांच्या मार्गदर्शनात चाललं पाहिजे. आणि एवढं सगळं मोठं मन असायला सम्यक्त्वात दृढता असावी लागते. आणि ती सम्यक्त्वाची दृढता एवढ्या मोठ्या मनामध्ये फार कमी जणांच्यात असते. इतकी दिवस मी आचार्य म्हणून राहिलोय आणि आता दुसऱ्यांच्या हाताखाली मी काम करू काय, दुसऱ्यांचं ऐकू काय, मी माझ्या जीवनात 100 समाधी केलोय, मला काय अक्कल नाही, आता मी दुसऱ्यांना गुरु मानून त्यांच्यापाशी समाधी घेऊ. अत्यंत विद्वान बुरामल शास्त्री, ज्या बुरामल शास्त्रींनी स्वाध्याय प्रातस्मरणीय परम श्रद्धेय आचार्य भगवंत शांतीसागर महाराजांच्या संघाचा स्वाध्याय ज्यांनी घेतला, आचार्य भगवंत शांतीसागर महाराजांच्या संघामध्ये जाऊन जे शास्त्र चर्चा करत होते, ज्यांचे ग्रंथ ब्रह्मचर्य अवस्थेतले ग्रंथ लोकांनी आगम म्हणून, आदर्श म्हणून स्वीकारले, असे बुरामल शास्त्री ज्यावेळी दीक्षा घेतले तेच आचार्य ज्ञानसागर झाले. तेच कोण झाले? आचार्य ज्ञानसागर. त्यांनी आचार्य विद्यासागर महाराजांनी विवेक सागर महाराजांच्या सारखे महान रत्न निर्माण केले. पण त्या आचार्य ज्ञानसागर महाराजांना सिंहासनावरनं पाटावर बसून पाटावरच्या विद्यासागरला सिंहासनावर बसून आपल्या शिष्यालाच गुरु मानून त्याच्या चरणामध्ये समर्पित. लक्षात ठेवा, भौतिकतेमध्ये, बाहेरच्या जगामध्ये नदी समुद्रात मिसळते, पण समुद्र नदीत मिसळलेलं कधीसुद्धा आपण बघितलो नाही, ऐकलो नाही, वाचलो नाही. पण ते कार्य फक्त धर्मामध्ये होतं
की नदी समुद्रात मिसळते आणि परत समुद्रसुद्धा नदीला समर्पित होतं. म्हणजे शिष्य गुरूंच्या चरणात जातो आणि तेच गुरु आयुष्याच्या शेवटला गुरु शिष्याच्या चरणात समर्पित होऊन शिष्य गुरु बनतो, गुरु शिष्य बनतो. हे सामर्थ्य फक्त जैन धर्मामध्ये आणि सम्यक्त्वामध्येच आहे, लक्षात ठेवा. इतर कुठेही तुम्हाला मिळणार नाही. ज्या शिष्याला आयुष्यभर आपल्या पादमुलामध्ये बसवून धर्मध्यान शिकवलं गेलं, त्या शिष्याला गुरु करून त्या गुरुच्या म्हणजे शिष्याच्या चरणामध्ये बसून आपण शिष्य व्हायचं आणि परत त्याच्या आज्ञेचं पालन करायचं. एवढा मान कशाचं खंडन मर्दन फक्त सांगणारा जैन धर्म एक आहे. आणि हे ज्याला कळतं त्याचं सम्यक्त्व सुरक्षित राहतं आणि त्या सम्यक्त्वासहित मृत्यू स्वीकारणं अत्यंत दुर्लभ आहे. तुम्ही नुसता सम्यक्त्वाचा अर्थ देव 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 शास्त्र 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 गुरु एवढ्यातच अडकून बसलाय. रताळ्यात नांगूर अडकल्यागत आणि शेंबडात माशी अडकल्यागत. ह्याच्या पुढचं तुम्हाला सम्यक्त्व माहीतच नाही. सांगणाऱ्यांना सांगितलं नाही, तुम्हाला ऐकून घ्यायला चांगलं वाटलं नाही आणि आतंकवाद्यागत नुसता एक 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 खानदान चाललोय. केवळ तेवढं सम्यक्त्व नाही. म्हणून मोठेपणा असताना सुद्धा लहानांच्या सारखं नम्रपणाने वागण्याचे ज्यांचे भाव असतात त्यांचं सम्यक्त्व फार सुरक्षित राहतं आणि अशा लोकांचा मृत्यू व्यवस्थित होतो, फार सुरक्षित. सरळ सागर महाराजांच्या बरोबर श्रीपाल भैया गेले. कुठे गेले ते? हिंगणगावला. किती त्या आजीचं ग्रंथाचे स्वाध्याय होतं, त्या आजींना किती शास्त्राचं ज्ञान होतं, त्या आजींना किती ग्रंथ पाठ होते, त्या आजींना किती श्लोक पाठ होते, काही सुद्धा होत नव्हते. तरी सुद्धा त्यांनी समाधी साधली. दीक्षा घेण्यासाठी आणि समाधि साधण्यासाठी. दीक्षा लेने के लिए भैया आले म्हणून आता चैनल हिंदीत चालू करतो. दीक्षा लेने के लिए और समाधि करने के लिए ज़्यादा ज्ञान की आवश्यकता नहीं है, ज़्यादा श्रद्धा और समर्पण की आवश्यकता होती. लेकिन और श्रद्धा समर्पण को आज मूल्य पीछे चला गया और ज्ञान पूजा सम्मान, मेरे पास कितने शेठ है, धनिक है, मेरे पास कितनी जनता आती है, इस पर आज योग्यता सामर्थ्य के बल पर योग्यता का यहाँ पे मूल्य किया जा रहा है. लेकिन सामर्थ्य के बल पर योग्यता नहीं होती. आचार्य भगवंतों ने श्रद्धा और समर्पण के माध्यम से योग्यता निर्माण, योग्यता की मूल्यता की है. इसलिए सम्यक्त्व अंतिम समय तक बने रहना दुर्लभ होता है, क्योंकि मृत्यु के समय होने वाले वेदना एवं संक्लेश के कारण सम्यक्त्व, देश संयम, सकल संयम प्राय छूट जाते. वेदना किसकी है? शारीरिक वेदना और मानसिक वेदना, दोनों वेदना. और ये दोनों को शांत जो रखता है किससे? ज्ञान रूपी अमृत से, सम्यक्त्व रूपी अमृत से, श्रद्धा और समर्पण रूपी अमृत से. जो जीव शारीरिक वेदना और मानसिक वेदना, दोनों वेदनाओं को समता भाव से स्वीकारता है, वो सम्यक्त्व है. और इसको न स्वीकारते हुए संक्लेश परिणाम करता है, उसका सम्यक्त्व छूट जाता है, छूट जाता है. श्रीकांत भैया, इसलिए लक्ष्य को छोड़ना नहीं चाहिए.
लक्ष्य छूटना नहीं चाहिए। लक्ष्य छूटने का जब लक्षण दिखता है तो खड़े रहकर साधना करना, तो लक्ष्य छूटता नहीं। लक्षण और लक्ष्य दोनों छूट जाते हैं तो साधना का मूल्य मिट्टी में मिल जाता है, मिट्टी के बराबर होता है। इसलिए वेदना को सिर्फ शारीरिक वेदना नहीं लेना, मानसिक वेदना। शारीरिक वेदना तो बाह्य लोग भी वैयावृत्ति के माध्यम से कम करने का प्रयास कर सकते, मंद करने का प्रयास कर सकते, लेकिन मानसिक वेदना को जिनेंद्र भगवान की वाणी, जिनवानी और गुरु से श्रद्धा और समर्पण के बिना मानसिक वेदना कभी भी मंद नहीं पड़ सकती। इसलिए सम्यक तो छूटने का प्रसंग आता है, चारित्र छूटने का भी प्रसंग आता है। अतः जीवन में सम्यक्त्व हुआ यह महत्वपूर्ण है। जीवन काल में सम्यक्त्व एक बार तो कम से कम होना ये महत्वपूर्ण है, और वो अंतिम समय तक रहना बहुत अत्यंत महत्वपूर्ण है, और उसके साथ मरना उससे भी दुर्लभ है। दुर्लभ से दुर्लभ चिंतामणि, ये पर्याय दुर्लभ से दुर्लभ चिंतामणि नहीं है। पर्याय कोई भी हो, परिस्थिति कैसी भी हो, लेकिन सम्यक तो मिलना, प्राप्त होना कठिन है। उससे कठिन उसको बनाकर रखना है, और उससे कठिन मरण के साथ उसको अगले पर्याय में लेकर जाना अत्यंत कठिन दुर्लभ है। उसकी साधना क्रोध, मान, माया, लोभ इन कषायों के बिना, त्याग के बिना नहीं होती। किंतु मरणोपरांत स्थिर रहा यह इससे भी अनंत गुना महत्वपूर्ण है। इसी प्रकार जीवन भर देशव्रत या महाव्रत का पालन किया, इस महत्व से सम्यक्त्व सहित वह चारित्र प्राणांत पर्यंत बना रहे, इसका महत्व बहुत अधिक है। विरले ही जीव सम्यक्त्व सहित मृत्यु प्राप्त कर पाते हैं, तथा सम्यक चारित्र सहित मृत्यु प्राप्त करने वाले जीव तो अति विरले होते। अब मुझे कश में बैठना है, सिर्फ एक बार सम्यक हुआ और छूट गया ऐसे जघन्य धर्मात्मा में बैठना है। उसको लेकर जीवन पर्यंत मैंने निभाया, लेकिन मृत्यु के समय छोड़ दिया, छूट गया, ऐसे मध्यम धर्मात्मा में मुझे जाना है। क्या जीवन भर जिस सम्यक्त्व को निभाया उस सम्यक्त्व के साथ ही मृत्यु किया, ऐसे उत्कृष्ट जीवन को जीना है। वो सब अपने अपने हाथ में, दूसरों के हाथ में कोई भी व्यवस्था नहीं है। सम्यक्त्व का महात्म्य क्या है? मुहूर्तमपि ए लब्ध्वा जीवा मुच्यन्ति दर्शनम् नान्यत्यानंत संख्याता तेषां मत्ता भवस्थिति। मुहूर्तम अपि ए लब्ध्वा जीवा मुच्यन्ति दर्शनम। एक मुहूर्त पर्यंत भी सम्यक्त्व की प्राप्ति होना और उससे फिर गिर जाना, अनंतानंत संख्याता तेषां मद्धा भवस्थिति, ऐसे जीव की व्यवस्था अनंत
अनंतानंत और संख्यात। संख्यात बहु भी हो सकते, अनंत बहु भी हो सकते, लेकिन अनंतानंत प्रमाण, अनंतानंत संकेताम तेषाम अद्धा भवस्थिति, यानी अर्धपुद्गल परावर्तन तो हो सकता है, लेकिन उसका जो अनंतानंत ऐसे पर्याय बताए वो नहीं हो सकता। एक बार भी सम्यक तो हो गया और मूर्त के बाद, अंतर्मूर्ति के बाद वो छूट गया, उसका प्रमाण अर्धपुद्गल तो हो सकता है, लेकिन अनंतानंत की अपेक्षा जो कह रहे वो कभी नहीं होता, ऐसे बता रहे। ऐसे मुझे लग रहा है, हिंदी पढ़ेंगे। जो अंतर मुहूर्त मात्र भी सम्यक्तों को प्राप्त कर सम्यक्तों से गिर जाते हैं, उन जीवों के संसार में रहने का काल संख्या से अनंतानंत बहु प्रमाण नहीं होता है, अर्थात अर्धपुद्गल परावर्तन परिवर्तन से अधिक नहीं होता है। अर्धपुद्गल परिवर्तन काल ही रहता है, उससे ज़्यादा वो नहीं होता। इसलिए अनंतानंत पर्याय भव काल ऐसे नहीं कहना चाहिए। अनंत होगा लेकिन अनंतानंत नहीं हो सकता, और ऐसा कोई नियम भी नहीं है, वो अनंत होना ही चाहिए। कम समय में भी वो मोक्ष को जा सकता है, लेकिन ज्यादा से ज्यादा कितना जाएगा तो जाएगा, तो कहाँ अर्धपुद्गल परावर्तन काल तक चला जाए। इसलिए बाल मरण जो होता है वो चौथे गुणस्थान वर्ती असंयत सम्यक दृष्टि जीव के मृत्यु को बाल मरण कहा है, और इसका बाल मरण करने वाला जीव मोक्ष को तो नियम से जाएगा, लेकिन उसकी काल मर्यादा ज़्यादा से ज़्यादा अर्धपुद्गल परिवर्तन काल तक होती है, उससे ज़्यादा नहीं होती। इसका मतलब समझ लेना कि सम्यक्त्व से कम अनंतानंत संसार परिभ्रमण तो छूटता है, वो कम होता है। उसको आचार्यों ने एक सामान्य उदाहरण से बताया। अनादिकाल की अपेक्षा से हमारा अतीत बीता हुआ काल समंदर जैसा है। कितना है? समंदर के पानी जैसा है। और सम्यक तो हो जाना, इसका मतलब वो पानी सिर्फ अंजोली में, भविष्य के लिए अंजुली भर पानी, इतना ही पर्याय रहता है, यानी अंजुली का पानी कभी ना कभी खत्म होता है। ऐसे यहाँ पे समझना है। अब मरण समझना है। बाल बाल मरणाधिकार। कौन सा अधिकार? बाल बाल। ये किसका होता है? मिथ्या दृष्टि का। किसके होता है? मिथ्यात्व के साथ जिसका मरण होता है उसको बाल बाल मरण कहते हैं। सम्यक्त्व बिना मात्र बाह्य चारित्र से आराधक नहीं होता। सम्यक्त्व के सिवाय बाह्य चारित्र के निमित्त से सिर्फ कोई भी आराधक नहीं होता। समझ में आ रहा है माता जी? हाँ, इसलिए सम्यक्त्व बहुत जरूरी है। और केवल सम्यक्त्व पूजा पद्धति और पूजा के आराध्य के रूप में नहीं लेना। सम्यक्त्व को समझना है तो 8 अंग को भी समझना पड़ेगा। 8 अंग के साथ 4 प्रशम संवेग अनुपंक अस्तिक्य, इसको भी समझना चाहिए। इसलिए मेरे निमित्त से कभी भी किसी का अभिनय न हो, शांत रहना चाहिए, आनंद के साथ रहना चाहिए। आनंद का स्वरूप स्वैराचार में कभी परिवर्तित नहीं होना चाहिए। आनंद आनंद होता है, मजा मजा होती है, स्वातंत्र्य स्वातंत्र्य होता है, स्वैराचार स्वैराचार होता है।
स्वैराचार को ही स्वतंत्रता का नाम देकर अपनी योग्यता और अपनी मान्यता से ज़्यादा कोई काम नहीं करना चाहिए। इसमें अशोक जी एक शब्द आ गया, एक काम आपने किया ही नहीं है और उस काम को मंच पर से प्रशंसा की जा रही है कि अशोक ने ऐसा किया, अशोक ने ऐसा किया, अशोक ने ऐसा किया। और उस काल में काम को जितना मंच पर से बताया जा रहा है उतनी आपने उतना काम नहीं किया, लेकिन आप सुनकर ले रहे हो तो भी आपकी सम्यक्त्व का मलिन माना गया। समझ में आया कि नहीं आया? एक कोई भी काम, अब श्रुतमती माता जी की समाधि की साधना चल रही है, आप 2 आर्य का अभी तो उनकी सेवा कर रहे, अंत में चातुर्मास के बाद अन्य भी माता जी लोग आ सकते, ये प्रतिमाधारी लोग हैं, ये भी माता जी की सेवा कर सकते, ये मैं कह रहा हूँ। माता जी बन सकते ऐसे नहीं, माता जी की सेवा ये भी कर सकते। लेकिन कभी चर्चा में ऐसे आ गया कि नहीं नहीं, ध्रुवकर मैडम ने माता जी की इतनी सेवा की, ऐसी की वैसी की, लेकिन जो सेवा आपने की है उसकी प्रशंसा हो रही है तो भी वहां समता भाव रखने के लिए कहा कि उससे उल्लासित नहीं होना। लेकिन जो सेवा की ही नहीं मैंने, ऐसी प्रशंसा से भी हम उल्लासित होते तो भी वहां पे सम्यक्त्व छूट जाता है, क्योंकि जिसका अधिकारी मैं नहीं हूं उसका अधिकार मैंने स्वीकार कर लिया। सही है क्या गलत है? सही है क्या गलत है? स्वीकार किया तो उसका सम्यक्त्व मलिन हो गया और उसमें अहंकार आ गया तो सम्यक्त्व छूट गया। इसलिए आचार्य भगवंत बहुत अच्छे से आगम में बताते, समाधि का अधिकारी कौन है, समाधि कराने का अधिकारी कौन है, दीक्षा का अधिकारी कौन है, दीक्षा देने का अधिकारी कौन है, धर्म का अधिकारी कौन है, धर्म पढ़ाने का अधिकार किसको है, ये सब व्यवस्थाएं ध्यान में रखना। हजारों, कम से कम भारत में 30 या 35 मुख्यमंत्री है। राष्ट्र कितने? 25-30 राष्ट्र भारत के अंदर हो सकते। सब मुख्यमंत्री प्रधानमंत्री के अंदर होते। सुन रहे क्या नहीं सुन रहे? प्रधानमंत्री के अंदर सब मुख्यमंत्री होते, लेकिन किसी भी राज्य के मुख्यमंत्री को शपथ विधि ग्रहण कराकर उसको मुख्यमंत्री बनाने का अधिकार, मुख्यमंत्री कौन बन सकता है ये प्रधानमंत्री निश्चित कर सकते, लेकिन मुख्यमंत्री की शपथ विधि, उनको दीक्षा, उसको दीक्षा कहिए, दीक्षा देने का अधिकार प्रधानमंत्री को नहीं है, वो राज्यपाल को ही है। प्रधानमंत्री कौन बनेगा इसका निर्णय जनता कर सकती है, वो पक्ष कर सकता है, पूरे संसद कर सकते हैं, लेकिन प्रधानमंत्री बनाने का अधिकार सिर्फ राष्ट्रपति को होता है। मेरे पीछे 500 सांसद है, इसलिए मैं स्वयं प्रधानमंत्री बन जाऊंगा, ऐसे कहने का अधिकार किसी को नहीं। ये राज्यसभा में जो लेते, राज्यसभा में, इस राज्यसभा में भी आप पक्ष वाले इसको राज्यसभा का सांसद डिक्लेयर कर सकते हो, यानी चयन कर सकते हो, लेकिन उस राज्यसभा के भी सांसद को
सांसद की शपथ विधि देने का अधिकार प्रधानमंत्री को नहीं है। जब प्रधानमंत्री को नहीं है तो सामान्य लोगों को कैसे होगा? वैसे पूरे पंच परमेष्टि में दिगंबर मुद्रा दीक्षा देने का अधिकार आगम में सिर्फ आचार्य परमेष्टि को बताया। बड़े बड़े दोषों का प्रायश्चित्त देने का अधिकार सिर्फ आचार्य भगवंतों को बताया। और इससे ही ये लिखा गया है कि केवल बाह्य चारित्र रहने से कोई मरण सम्यक तो नहीं होता, आराधक नहीं होता। ऐसे आप मुनि महाराज होते हुए भी केवल आपकी पूजा ज़्यादा लोग करते, आपकी प्रशंसा पूजा लोग नहीं कर रहे, पूर्व भव का आपकी पुण्य आपकी पूजा करवा रहा है। पूर्व भूतकालीन आपकी चर्या, आपका सम्यक्त्व, आपकी रत्नत्रय की आराधना जो भी आपने की है उससे जो पुण्य प्राप्त हुआ है, सुभग नाम कर्म, आधेय नाम कर्म, ये आधेय नाम कर्म और सुभग नाम कर्म उदय में आया है, उससे आपकी पूजा दुनिया कर रही है। लेकिन ये पूजा दुनिया कर रही है वो आपकी पूजा नहीं कर रही है, आपके रत्नत्रय गुणों के माध्यम से, धर्म के माध्यम से आपने जो पुण्य कमाया है वो पुण्य उनको पूजा कराने के लिए बता रहा है। इसलिए लोग पूजा करें, मेरे पास धनिक लोग हैं इसलिए उसका सामर्थ्य का दुरुपयोग नहीं करना चाहिए। अधिकार समझ कर काम करना चाहिए। इसलिए यहां पे बताया कि जो जीव केवल बाह्य आचरण करता है और सम्यक तो नहीं है, वो कभी सम्यक्त्व का आराधक नहीं हो सकता। और जो मुनि अवस्था में होते हुए भी अपने गुरु की आस्था, अपनी गुरु की श्रद्धा और अपनी गुरु से समर्पित नहीं होता, जो अभी शिष्य नहीं बन पाया, अच्छा सुन रहे कि नहीं सुन रहे, जो अच्छा शिष्य नहीं बन पाया वो भविष्य में कभी भी अच्छा गुरु नहीं बन सकता। ये नियम समझ ले, ये नियम समझकर अपने को काम करना है। इसलिए सम्यक्त्व के बिना, शिष्यत्व के बिना गुरुत्व प्राप्त नहीं होता। वैसे सम्यक्त्व के बिना चारित्र की प्राप्ति किसी काम की नहीं होती। संयतो संयतो वायो मिथ्यात्व कलुषीकृतम् विदधात्यधमः कालम् कस्याप्याराधको न स। जो मिथ्यात्व से कलुषित होकर मरण को प्राप्त होता है वह बाह्य से संयमी हो या असंयमी हो, किंतु वह किसी भी आराधना का आराधक नहीं होता। अर्थात आराधना सम्यक्त्व के सद्भाव में ही होती है। मिथ्यात्व से कलुषित होकर मरण को प्राप्त करने वाला जीव फिर देश प्रतिमाधारी हो, व्रती हो या बाह्य से महाव्रती दिखे, इससे कोई विकल्प नहीं है। किंतु सम्यक्त्व की आराधना सम्यक्त्व के साथ ही आराधक होता है, सम्यक्त्व के बिना आराधक नहीं होता। अर्थात आराधना
सम्यक्त्व के सद्भाव में ही होती है। आराधना किसके साथ होती है? सम्यक्त्व के आराधना के साथ ही होती है। इसको समझ के लेना चाहिए। सम्यक्त्व के बिना आराधना नहीं होती। मिथ्यात्व का लक्षण और भेद। जिनैरभाणि मिथ्यात्वं तत्वार्थानामरोचनम् इदं सांशंसिकं जन्तोर् ग्रहीतं ग्रहीतकमम्। तत्वार्थों में अरुचि होना मिथ्यात्व है, ऐसा जिनेन्द्र देव ने कहा है। जीव का यह मिथ्या परिणाम 3 प्रकार का होता है। सांशयिक मिथ्यात्व, ग्रहित मिथ्यात्व और अग्रहित मिथ्यात्व। तत्वार्थ में अरुचि होना, अरुचि का होना मिथ्यात्व है, ऐसा जिनेन्द्र देव ने कहा है। यानी तत्वों के अर्थों में जैसा है वैसा अर्थों में रुचि नहीं होना, श्रद्धा नहीं होना, आस्था नहीं होना, ये मिथ्यात्व है। और जीव का यह मिथ्या परिणाम 3 प्रकार का है। कितने प्रकार का है? एक है सांशयिक मिथ्यात्व, जो शंका लेना जिनेन्द्र भगवान के वचनों पर। ग्रहित मिथ्यात्व यानी यहाँ पे सम्यक्त्व के लिए मिथ्यात्व। सांशयिक मिथ्यात्व यानी शंका के रूप में मिथ्यात्व करना। और ग्रहित मिथ्यात्व यानी किसी ने बताया है, बताने के बाद ग्रहण करना, ग्रहित मिथ्यात्व। और अग्रहित मिथ्यात्व बिना बताए अपने मन से उसको पूर्व कर्म के उदय से कहिए या संस्कारों के माध्यम से बिना बताए उस मिथ्यात्व का स्वीकार करना, इसको अग्रहित मिथ्यात्व ऐसे आचार्यों ने कहा है। इसको अच्छे से समझकर इस मिथ्यात्व रूपी ग्रहण शत्रुत्व को, विष को हेय समझकर उसको छोड़ना चाहिए और सम्यक्त्व को ही परम औषधि की रूप के स्वीकार करके उसको उपादेय मानकर स्वीकार करना चाहिए। तभी मोक्ष रूपी ध्येय को हम प्राप्त कर सकते हैं। और वो सब सामर्थ्य पुरुषार्थ आप में और मुझ में हो। इसी मंगलमय भावना के साथ सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे। ओम नमः। सबको क्षमा, सबसे क्षमा।